अहमदनगरमधल्या श्रीरामपूरमध्ये चक्क पोस्टानं ड्रग्ज मागवण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। एका पठ्ठ्यानं चक्क पोस्टानं गुवाहाटीहून हेरोईन मागवलं। त्याचं पेमेंट क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते। या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे। गुवाहाटीवरून अंमली पदार्थ असणारे एक पार्सल येत असल्याची माहिती एनसीबी कडून अहमदनगर टपाल सेवेला देण्यात आली होती। श्रीरामपूर शहरातील एकानं हे पार्सल मागवल्याचं स्पष्ट झालंय आणि पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, कोण आहे ही व्यक्ती आणि काय नवीन माहिती या प्रकरणातली आतापर्यंत समोर आली आहे? अमोलजी, ऑनलाईनचं जाळं जे आहे ते आता ग्रामीण भागापर्यंत पसरलं आहे। त्याचाच जो परिणाम आहे आज श्रीरामपूरमध्ये दिसून आलेला आहे। श्रीरामपूरमधील एका उच्च शिक्षित घरातील तरुण आहे, त्याने ऑनलाईनच्या मार्फत काही वस्तू ऑर्डर केल्या होत्या आणि त्यात त्याने चक्क हिरोईन मागितल्याचं समोर आलं आहे। ही सगळी बाब जी आहे ही वरिष्ठांच्यामुळे उघडकीस आलेली आहे। वरून ऑर्डर्स मिळाल्यामुळे श्रीरामपूर पोलीस आणि स्थानिक एलसीबी यांनी ह्या सगळ्या पार्सलवर नजर ठेवून त्या युवकाने पार्सल स्वीकारल्यानंतर त्या युवकाला अटक केलेली आहे आणि आता पुढील तपास पोलीस करत आहे। मात्र महत्त्वाचं असं आहे की श्रीरामपूर सारख्या अहमदनगर जिल्ह्यातल्या भागात अशा प्रकारे ऑनलाईन ड्रग्ज मागवणं ही बाब मात्र प्रकर्षाने महत्त्वाची आहे। धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीबद्दल। अहमदनगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर सारख्या छोट्याशा शहरामध्ये देखील आता कशा प्रकारे ड्रग्ज पोहोचवलं जात आहे आणि थेट चक्क पोस्ट सेवेने अशा प्रकारे ड्रग्ज पोहोचत आहे, अत्यंत धक्कादायक अशी ही बातमी। मात्र आता हे पार्सल ताब्यात घेण्यात आले आणि चौकशीतून यातले अनेक धागेदोरे आता समोर येण्याची शक्यता आहे। कलम 8 आणि 22 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। पार्सल जे आहे ते गुवाहाटीहून आल्याचं प्रथमदर्शनी पाकिटांवर जो पत्ता आहे त्यावरून प्रथमदर्शनी दिसतं, त्याबाबत अधिक तपास चालू आहे। सदर मुलाकडे ज्यावेळेस आरोपीकडे जी चौकशी झाली तर त्यात त्यांनी ऑनलाईन वेबसाईटवरून ते बुक केल्याबाबतचं त्यांनी सांगितलेलं आहे। ऑनलाईन वेबसाईट मार्फत त्यांनी त्याची पेमेंट पण केले, क्रिप्टोकरन्सीमध्ये केल्याबाबत तो सांगतो।